मित्रांनो, आपण आज MCA पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी VJDT, NT, OBC आणि SBC या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जी डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आपण आज पाहणार आहोत. सर्वात प्रथम 10वीची मार्कशीट, त्यानंतर 12वीची मार्कशीट, त्यानंतर ग्रॅज्युएशनची मार्कशीट, त्यानंतर CET स्कोअर कार्ड लागेल, त्यानंतर एज नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट हे सुद्धा लागेल. आता आपल्याला अजून 3 डॉक्युमेंट्स लागतील: कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि त्यानंतर नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट. आता हे जे नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट आहे त्याची व्हॅलिडिटी असायला पाहिजे 31 मार्च 2025पर्यंत. जर ती व्हॅलिडिटी 31 मार्च 2025पर्यंत असेल तरच ते सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जाईल. आता तुम्ही जर पाहिलात तर ग्रॅज्युएशन मार्कशीट लागणार आहे. जर तुमचा रिझल्ट 6 सेमिस्टरचा रिझल्ट तुमचा जर अजून लागला नसेल किंवा तुमच्याकडे तो उपलब्ध नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, तर अपिअरिंग म्हणायचं आहे. अपिअरिंग म्हटल्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन ते डॉक्युमेंट म्हणजे ग्रॅज्युएशनची मार्कशीट तुम्हाला ते सिस्टीम मागणार नाही. जर तुमच्याकडं 6 सेमिस्टरचे मार्कशीट असेल तर तुम्ही म्हणायचं पास्ट पास्ट म्हटल्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला ती डॉक्युमेंट ते सुद्धा अपलोड करावं लागेल, ग्रॅज्युएशनचं मार्कशीट. यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला लागेल. समजा जर तुमच्याकडं सध्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर त्याचं टोकनसुद्धा तुम्ही लावलं तर चालेल. थँक्यू.